तर सध्या सरकारी शाळेचा प्रश्न कॉकरोच जनता पार्टीतर्फे उठवण्यात आलेला आहे. हं. तर त्याबद्दल तुमचं काय मत? आता सरकारी शाळाचा जो प्रश्न आहे, तो काय आताचा नाही. सरकारी शाळा बंद करण्यासाठी आत्तापर्यंत जेवढे काही पुढारी होऊन गेले, मग ते काँग्रेसचे असो, शिवसेनेचं सरकार आलं त्यांच्यामधले असो, मग आता बीजेपीचे असो. मुळामध्ये आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये गरीब कष्टकरी लोकांना स्पर्धेमध्ये येऊच द्यायचं नाही. खरा संघर्ष जर बघितला ना तुम्ही, तर तो संघर्ष या देशामध्ये गर्भश्रीमंत लोक आणि शेतकरी, कष्टकरी, गरीब लोक यांच्यामधला आहे. हं? पण हा संघर्ष श्रीमंत आणि गरिबाचा आहे. हा दाखवून द्यायचा नाही, दिसून द्यायचा नाही. तो सुप्तपणे चालू द्यायचा. म्हणून काय केलं जातं, की त्याच्यावरती तुमची मतं भरकटवून येण्यासाठी, तुमचं मन पांगविण्यासाठी किंवा तुमची विचार करण्याची दिशा बदलण्यासाठी काय केलं जातं, की तुम्हाला जातीच्या प्रश्नामध्ये गुंतून ठेवलं जातं. तुम्हाला धर्माच्या आडून ह्या सर्व गोष्टी लपवल्या जातात. आणि हे असे पांघरुणं घेऊन हे जे मतलबी लोक आहेत, ज्यांनी अफाट माया, अफाट संपत्ती कमवून ठेवलेली आहे, जमवून ठेवलेली आहे, अशी लोक ते काय करतात माहिती का? ते लपवण्याचं काम करतात. आणि आपल्याला काय केलं जातं? कुत्रं असतं ना कुत्रं, छू म्हणलं की ते काय करतं, जिकडं दगड फेकला तिकडं पळतं. त्याने काय त्या मालकाने दगड फेक म्हणजे दगड फेकलेला असतो. ते काय खाण्याची वस्तू असते का? त्या कुत्र्याला कळत नाही. ते दगडाच्या मागे पळतं. पण खाण्याच्या वस्तू, जगण्याच्या वस्तू त्या लोकांनी इकडे लपून ठेवलेल्या असतात. हं? म्हणून ह्या कुत्र्यासारखी अवस्था अज्ञानी लोकांची, अशिक्षित लोकांची झालेली आहे. कारण ज्यावेळेस शिक्षण नसतं, त्यावेळेस माणूस विचार करू शकत नाही ना. माणसाची तर्कबुद्धी चालत नाही. पुढचे परिणाम काय, पुढचं भविष्य काय, याचा विचार अज्ञानी माणूस नाही करू शकत. शिकलेला माणूस जेवढा चालाख असतो, तेवढा अशिक्षित माणूस असतो का? नाही, तो साधा सरळ असतो ना. मग साध्या सरळ माणसाला भरकटविण्यासाठी तो त्या परिस्थितीतून, त्या दलदलीतून वरी येऊच नये आणि त्यांनी आपल्याशी कॉम्पिटिशन करू नये. काय? उद्या जर तो हुशार झाला, तर त्याचा डोळा आपल्या संपत्तीवर राहील. त्याचा डोळा आपण जे काही वाईट कृत्य करतोय, अवैध मार्गाने संपत्ती कमवतोय, हे त्याच्या लक्षात येईल ना. म्हणून तुम्हाला त्या म्हणजे त्या रेषेपर्यंत येऊच दिलं जात नाही. मग जे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले, ते लोकप्रतिनिधी बघा तुम्ही, ते सुरुवातीला जरी गरीब असले, तरी नंतर 5 वर्षात कितीतरी श्रीमंत होतात ना. पुन्हा ते पण त्या श्रीमंत लोकांच्या लाईनला जाऊन बसतात आणि ते समजतात, की आता आपण ह्यांच्यातले, आपण त्यांच्यातले नाही. नाळ तुटली जाते. म्हणजे तुम्ही प्रत्येक आपलं आयुष्य बदलल, आपलं भविष्य बदलल म्हणून ज्यांच्या हातामध्ये आपण सत्ता देतो, ते सुद्धा आपल्या सोबत एक दिवस गद्दारी करतात. म्हणून लोकांनी एक गोष्ट शिकली पाहिजे. बाकीचं जरी कळत नसलं, तरी एक गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे, की ज्या पुढाऱ्याचा पोरगा जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतो, हं, ज्या पुढाऱ्याची घरची माणसं सरकारी दवाखान्यात उपचार घेतील, तसाच माणूस निवडून दिला पाहिजे. त्याच्यासाठी एक मोठं जनआंदोलन उभं राहणं. आंदोलन उभा राहण्यासाठी अगोदर लोकांमध्ये ही जागृती आली पाहिजे ना. लोक तयार झाली पाहिजे, लोकांची मानसिकता तयार झाली पाहिजे. मग ते का तयार होत नाही? लोकांची मानसिकता आता का तयार होत नाही माहिती का? त्याचं कारण असं आहे. एक, लोक एकत्र येत नाही, एक विचार करीत नाही. तुमच्या विचारामध्ये भेद निर्माण झाला पाहिजे, तुमच्या घराघरात भेद निर्माण झाला पाहिजे. सर्वसामान्य जे गरीब लोक हा. सगळा पैसा ह्या दोन गोष्टीकडे चालला ना, शिक्षण आणि आरोग्य. बरोबर आहे ना. तरी सुद्धा त्यांना कसं काय जागे. हा, कारण काय माहिती असतं माहिती का, की हे जे गरीब लोक आहेत का, हे गरीब बरं का, परिस्थितीने गरीब असतील, बरोबर, परंतु विचारानं बुद्धीनं लाचार असते. ती लाचारी तुम्हाला एवढी कमकुवत बनवते, की पुन्हा तुम्ही कुणाची तरी अपेक्षा करता, कुणाच्या तरी मागं पळावं लागतं. म्हणजे जसं दारूचं व्यसन असतं, जसं तंबाखूचं व्यसन असतं, तसं लाचारीचं व्यसन आहे ना, ते सर्वात घातक आहे. कारण तुम्हाला इतर व्यसनं लागले तर ते एकटा व्यक्ती संपवतो. पण लाचारीचं जर व्यसन लागलं ना, तर तुमच्या पिढ्यानपिढ्या संपून जातात. हं?
आणि म्हणून कसं आहे माहिती आहे का, की घडी गेली की पिढी गेली म्हणतो ना आपण. कारण माणसाच्या आयुष्यातले 5 वर्ष गेले म्हणजे 5 पिढ्या गेल्या. कारण ते 5 वर्ष इतके महत्त्वाचे असते. कारण त्या 5 वर्षात तुमच्या पुढच्या पिढ्यांचा भविष्याचा निर्णय लागलेला असतो. कारण तुम्ही जे निवडून दिलेले लोक आहेत, त्या 5 वर्षामध्ये जर त्यांनी वेळ तुमचा वायाला घातला, तर तुमच्या गेल्या ना पिढ्या वायाला. माणसाचं जन्माला आल्यानंतर काय होतं, की 25-30 वर्ष तर ते लग्न, प्रपंच उभा करण्यात किंवा ते वाया होण्यातच जातं. त्यानंतर काय होतं माहिती आहे का, पुढे राहतात 20 वर्ष. हं. मग 20 वर्षामधले 5 वर्ष ते काय करतो माहिती आहे का, की ते नवीन लग्न झालेलं असतं त्याच्यातच जाते चांगल्या 40 पर्यंत. बरोबर का. ते जातो 30-35 लेकरं निर्माण होते. बरं का. लेकराच्या शिक्षणाचा विचार करायला लागतो. ते लेकरं जोपर्यंत 7वीला जात नाहीत ना, तोवर त्याला काय पुढचं शिक्षणाचं काय मोठं स्पष्ट चित्र दिसत नाही. पण जसे जसे लेकरं मोठे व्हायला लागतात, तसं तसं त्याला मग भीती वाटायला लागते शिक्षणाची, पोरांच्या भवितव्याची, त्यांच्या नोकरीची. पण त्यावेळेस काय झालेलं असतं, उगा थोडा वेळ राहिलेला असतो, शेवटचे 10-5 वर्ष. आणि शेवटच्या 10-5 वर्षामध्ये तुम्ही काय काय करणार, काय काय सोय करणार? घर बांधणार, परिस्थिती सुधारणार, त्या घराच्या साठी, कुटुंबासाठी, पोरांच्या भवितव्यासाठी कमवून ठेवणार का त्यांना शिकवणार? म्हणजे एकदमच त्या 10 वर्षात इतके प्रश्न येतात, की तो माणूस तिथं हतबल होऊन जातो. आणि ही परिस्थिती आपल्याला विचार करायला वेळ देत नाही. म्हणजे आयुष्य इतकं फास्ट आणि पटापट निघून जातं ना, की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले 5 वर्ष म्हणजे साधा वेळ नाही. 5 तास तुमच्या आयुष्यातले वायाला गेले, म्हणजे तुमच्या आयुष्यातला फार मोठा संपत्तीचा ऱ्हास झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून निवडणुका ज्या आहेत, जिथं आपल्या भवितव्याचा निर्णय केला जातो, जिथं आपल्या परिस्थितीचा निर्णय होतो, जिथं समाजाच्या सुधारणेच्या गोष्टींसाठी महत्त्वाच्या असतात. ते राजकारण फार महत्त्वाचं आहे, नेता फार महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही जी चपटी-बोटी किंवा लाचारपणे जे मागे पुढाऱ्याच्या पाळताना, तर ते पुढारी नाही निवडताना पण निवडून कोणाला द्यायचं? कुणाला निवडून कुणाला द्यायचं, बरोबर का? जी माणसं आजही साधारण आयुष्य जगतात, बरोबर का? ज्यांच्या आचरणामध्ये अहंकार नाही, ज्यांच्या आचरणामध्ये तुझा भाव नाही, ज्यांच्या वागण्यामध्ये लहान मोठेपणा नाही, ते माणसाला माणूस म्हणून बघतायत, बरोबर का नाही? आणि जे एक तर सामान्य जीवन जगतायत, ज्यांच्या आयुष्यामध्ये वैराग्य वृत्ती आहे, ज्यांच्या आयुष्यात फार मोठा त्याग आहे, हं? अशी माणसं राजकारणात येत नाहीत ना. नाही, आणि पण निवडणूक म्हणलं तरी पैसा लागतो. मग प्रश्न घोडं तिथंच अडलंय ना. काय होतं, की हे पैसा कमावणारे भ्रष्टाचारी लोक आहेत का, त्यांना माहिती आहे की आपण आपल्या चारित्र्यावरती, आपल्या आचरणावरती निवडणुकीला निवडून येऊ शकत नाही. लोक बी मतदान करीत नाही. लोक मतदान करीत नाहीत असं नाही, त्यांनी परिस्थिती तशी बनवली, लोकांना सवय तशा लावल्या. कारण लोक त्या सवयीतून बाहेर यायला तयार होत नाहीत ना. आणि कसं असतं माहिती का, प्रत्येक ठिकाणी लॉबिंग असते, टोळी टोळी बरोबर का, ही टोळी असते का नाही, या भ्रष्टाचारी लोकांनी एक ठराविक 100-200 लोकांची टोळी तयार केलेली असते, लाभार्थी टोळी. त्यांना ते जगवतात, त्यांना ते खाण्यापिण्यापुरतं देतात. मग ह्या लोकांना काय वाटतं माहिती का, टोळीमधल्या, आपल्याला विना कष्ट जर वर्षाला 10-12 लाख रुपये देतोय माणूस, 10-12 लाखाची कामं देते, लाख रुपये महिना न शिकलेल्या माणसाला भेटतोय, काय आयुष्यात करायची गरजच नाही. मग अशी जी माणसं असतात का नाही, ते आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतात. 4-2 जणांना विरोध करणाऱ्याला धुपटून काढतात, बरोबर. एखादा सत्यवादी, तत्ववादी माणूस असेल, आंदोलन करणारा असेल, लोकांचे प्रश्न उचलणारा असेल, तर अशा माणसाचं खच्चीकरण करण्यासाठी, त्याच्या विरोधात बदनामीच्या अफवा पसरवण्यासाठी ही गँग काम करते. काय? आणि मग अशा माणसाला पुढे येऊच द्यायचं नाही. लोकांच्या दृष्टीनं त्याला देवता होऊच द्यायचं नाही. लोकांच्या दृष्टीनं त्याला तारणहार म्हणून त्याची मुहूर्तमेढ रोज द्यायची नाही. ही टोळी काम करते. आणि मग ह्यांना माहित असतं, की लोक जर चांगला विचार करायला लागले, तर मग त्यांना काय द्यायचं औषध? मग हे दारू देतात, मटणं देतात, पैसे देतात आणि त्याच्यावर निवडून येतात. मग हे किती वर्ष चालणार? असं करीत करीत आज देशाची परिस्थिती, राज्याची परिस्थिती, समाजाची परिस्थिती बघा किती विकोपाला गेलेली. आज जर तुम्ही स्वतःच्याच आयुष्याचा एक तासभर विचार करा, की आपल्या आयुष्यात आपण काय कमवलं आणि आपलं भविष्य काय, आपल्या लेकराचं भविष्य काय, एक तासभर चिंतन करा ना तुम्हाला. का मग त्यावेळेस खरं अंधारे डोळ्यासमोर येतील आणि त्या पुढाऱ्याने आपल्यासाठी काय केलं हे कळल. त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या हे कळल. त्यांच्या टोळ्या काम कशा करतात हे कळल. त्यांच्या टोळ्या भ्रष्टाचार कशा करतात हे तुम्हाला कळल. आज तुम्ही बघा, एखादा जर रस्ता केलेला असला ना, तर तो रस्ता 3 वर्षात उखडून निघतो.
एवढा दर्जाहीन असतो. 3 वर्ष झालं की त्याच रस्त्यावर पुन्हा बजेट टाकलं जातं, पुन्हा केला जातो. म्हणजे हे काय चाललंय तुमचं? म्हणजे तिजोरीतला पैसा दिवसा ढवळ्या आपल्या डोळ्यात देखत आपल्या आजूबाजूला असा विनाश केला जातोय, असा खर्च केला जातोय. कशासाठी? त्यांच्या जगण्यासाठी. हे काय तुमच्या सुविधेसाठी आहे का? नाही ना. बरोबर आहे का? आपण जर एखादी वस्तू जर विकत घ्यायची धरली 5-10 हजाराची, एखादा फोन विकत घ्यायचा झाला, आपण त्याला आधी विचारतो, ह्याचे फीचर्स काय? ह्याची वॉरंटी काय? ह्याची गॅरंटी काय? बरोबर. हे दुरुस्त करायला तुमच्याकडे सर्व्हिस सेंटर आहे का? मग तुमच्या आजूबाजूला रस्ता होत असताना, तुमच्या आजूबाजूला तलाव होत असताना, तुमच्या आजूबाजूला शाळा होत असताना तुम्ही का विचारित नाहीत? हं? कारण हा पैसा तिजोरीत जाणारा तुमच्याच कष्टाचा आहे. आज महागाई का वाढली? कारण ह्यांना तिजोरीमध्ये जास्त पैसा पाहिजे ना. मग तो कुठून वसूल करायचा? ह्या महागाईतून तुमच्याकडून टॅक्सच्या रूपाने वसूल करायचा. परंतु आज ह्या महागाईच्या काळामध्ये गोरगरीब जगणार आहेत का? त्यांचं जगणं मुश्किल झालंय ना. आज शाळेच्या फीस किती वाढल्या, ट्युशनच्या फीस किती वाढल्यात. हं? या स्पर्धेच्या युगामध्ये एखादी जर नोकरीसाठी परीक्षा द्यायची असली, त्या परीक्षेला शुल्क आहेत आता. त्या परीक्षेचे शुल्क काही पालक भरू शकत नाही. शिक्षण तर फार लांबची गोष्ट आहे. हं? लाखोनी विद्यार्थी एखाद्या जागेसाठी अर्ज करतायत. हं? मग ही वेळ कुणी आणली याचा विचार तुम्ही काय केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून शिक्षणाच्या दृष्टीनं जे अभिजित दिपकेनं जे काय प्रश्न उचललाय, तर असे प्रश्न उचलणारे माणसं आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. आपण कुठल्या पक्षाचा विचार केला नाही पाहिजे, आपण कुठल्या जातीचा विचार केला पण नाही पाहिजे, आपण कुठल्या धर्माचा सुद्धा विचार केला नाही पाहिजे. कारण जाती आणि धर्माने विचार करून आपण 70 वर्ष मागे 7 पिढ्या आपल्या खपल्या त्या नावाने. त्यांचा उद्धार कधीच झाला नाही. हं? आणि जाती धर्माने आपल्याला काय दिलेले? हा खोटा अहंकार सोडून द्या ना. जे विदेशामध्ये जाऊन पोहोचले, अरबोपती खरबोपती झाले, त्यांची जात शोधा. ते आज जातीला मानतायत का? जातीच्या माणसाला विचारित नाहीत ते. धर्माला सुद्धा विचारित नाहीत. त्यांना काही देणं घेणं नाही त्याचं. त्यांचं आयुष्य ते सुखाने जगतायत. अशा माणसाचा काय आदर्श बघा, ते जगतेत कसे ते बघा. हं? तुम्ही हे जाती धर्माची हे दलदल आहे, ही गरिबीची दलदल आहे असं मी म्हणेन. हे तुमच्या दारिद्र्याची दलदल आहे. काय? ठीक आहे, तुमच्या पुरता तुम्ही मनामध्ये ठेवा ना. पण त्याच्या आधारावर तुम्ही जगू शकता का? हं? समजा तुमच्या जातीचा एखादा नेता झाला. बरोबर आहे का? तो जातीतल्या 1000-500 लोकांना रोजगार देऊ शकतो का? आपल्या जातीतल्या माणसाला मोफत शिक्षण देऊ शकतो का? हं? एखाद्या धर्माची सत्ता आली, एखाद्या धर्माची सत्ता आली. आज हिंदूंची सत्ता आहे. हं? मग हिंदू मधली गरिबी संपली का? हिंदू मधल्या लोकांना मोफत शिक्षण आहे का? हिंदूंना मोफत नोकऱ्या आहेत का? हं? हिंदूंना जे निराधार आहेत, हं? ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा लोकांना महिन्याला कमीत कमी 5-50 हजार जगण्यासाठी सरकार देतंय का? आपली सत्ता आहे ना. कोणीच देत नाही. हे केवळ सत्तेमध्ये येणाऱ्या संधी साधू, मतलबी, कपटी लोकांची साधनं आहेत, जात आणि धर्म. ते जगण्याचे साधनं नाहीत. जगण्याचा संघर्ष फार ह्या जाती आणि धर्माच्या पलीकडचा आहे. त्या संघर्षात कुणीच कुणाला साथ देत नाही. सक्का भाऊ नसतो ना तुमच्या सोबत. तुमचा नातेवाईक तुमची जर परिस्थिती गरीब असली तर ते जवळ येत नाही. तुम्हाला म्हणजे खिजून बोलतो. तुमच्या मताला काही किंमत देत नाही. हे जात आणि धर्मच काय आहे? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणते त्याला पालापाचोळ्यासारख्या काहीच त्याचा अर्थ नाही. कारण ह्या सृष्टीवरती माणूस बरं का जात आणि धर्म घेऊन त्याचं लेबल घेऊन जन्माला येत नाही. ह्या सगळ्या लोकांवरती लोकांच्या अज्ञानावरती राज्य करणाऱ्या लोकांनी तुमच्या मनामध्ये कोरलेल्या रक्तरंजित रक्ताळलेल्या गोष्टी आहेत ज्याच्यातून माणूस बाहेर पडायला तयार नाही. आतापर्यंत जेवढे काही भांडणं झाले, संघर्ष झाले, जाती धर्मावर झाले त्यातून साध्य काय झालं? विचार करा ना. जेवढ्या लढाया झाल्या समजा, लढाया तर नाही झाल्या. बघा तुम्ही पुरातन काळामध्ये किंवा ऐतिहासिक काळामध्ये ज्या काही संघर्ष झाले ते सत्तेसाठी झालेत, राजकारणासाठी झाले. बरोबर आहे का? अधिक संपत्ती मिळवण्यासाठी झालेले, स्वार्थासाठी झालेले. काय त्याच्यामध्ये एकही संघर्ष जाती धर्माचा नाही. काय? हो. नाही युरोपियन कंट्रीमध्ये पण म्युच्युअल संघर्ष झाले. ते काय संघर्ष झाले? तर त्याच्या पाठीमागे काय होतं माहिती का? सत्ता मिळवणं हाच हेतू होता. उगा लोकांना पिटून दिलेले आहे आतापर्यंत जाती धर्माच्या नावाखाली. जगामध्ये धर्माचा वापर हा फक्त सत्ता मिळवण्यासाठी झालेला आहे. लोकांवरती राज्य निर्माण करण्यासाठी झालेला आहे. ठराविक जात समूहाच्या नावाने, धर्माच्या नावाने राज्य प्रस्थापित करण्यासाठी झालेला आहे. परंतु राज्य प्रस्थापित झाल्यानंतर
त्या समूहाचे प्रश्न सुटलेले नाही. फक्त 4-2% लोकांचे त्याचा वापर करणाऱ्यांचे प्रश्न सुटलेले आणि त्यांच्या पिढ्या त्यानंतर सुखाने जगा आजही जगताय. काय भारतामध्ये बघा तुम्ही अलीकडं जे काही संघर्ष झाला मोगलांच्या काळामध्ये, धर्माचा संघर्ष म्हणता येईल का त्याला? जरा विचार करा. आणि हे तुम्हाला कळण्यासाठी शिक्षण पाहिजे ना. ते कळू नये म्हणून तुमच्या सरकारी शाळा आज बंद आहेत किंवा त्याच्या डबघाईला आलेल्या आहेत. म्हणून दिपके जे म्हणतात ना, सरकारी शाळा सुधारल्या पाहिजेत. आणि मी पण जे म्हणतोय का नाही, की जोपर्यंत पुढाऱ्यांची लेकरं आणि श्रीमंतांचे लेकरं सरकारी शाळेमध्ये सर्वसामान्य गोरगरिबांच्या लेकरांच्या सोबत जात नाहीत, तोपर्यंत ही दरी संपत नाही. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये त्यांची लेकरं बसत नाहीत, याचा अर्थ असा आहे, की खरे आपल्याला अडवणूक करणारे, आपल्याला या प्रगतीपासून रोखणारे हेच लोक आहेत. त्या दिवशी कळेल. लोक चळवळ बनवायला तुमच्या आमच्या सारख्याला पुढे यावं लागेल ना. बरोबर आहे का? बोलतो तसं तरी पण पाहिजे तेवढा इफेक्ट इफेक्ट तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत लोकांना कळणार नाही की आपला उद्धार कसा. आलं का लक्षात? चळवळ कधी बनत असते? लोकांना साक्षात्कार झाला पाहिजे की यार माझा उद्धार कशात, माझ्या सुधारणेची वाट कुठे आहे, माझ्या लेकरांच्या भवितव्याची दिशा कुठे आहे, लोकांना कळायला पाहिजे ना. लोकांना जर कळत नसेल तर त्याला तुम्ही ना आम्ही काहीच करू शकत नाही. 50% लोकांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकले. हा. नाही टाकू द्या ना प्रायव्हेट स्कूलमध्ये, कारण कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो की अलीकडे शिक्षण हा धंदा झालेला आहे. कारण हे जे भांडवलदार लोक आहेत ना त्यांना कळून चुकलेले की पुढच्या 10-5 वर्षात मध्येच शिक्षणामध्ये कच्चून पैसा आहे. एकदा बेकारी निर्माण झाली आणि सगळे शिकायला लागले आणि सगळे स्पर्धा करायला लागले, बरोबर का? तर आपलं ह्याच्यामध्ये काही चालणार नाही. मग त्याच्या अगोदर कमवून घ्या ना, शाळा काढा, शाळेच्या फीस वाढवा, बरोबर का? आणि त्याच्यामध्ये कमवून घ्या. कारण उद्याच्याला नोकऱ्या नाही राहिल्या तर मग जगायचं कशावर? हे त्यांना कळतंय, तुम्हाला कळत नाही. आणि तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही काय करायला लागले, आता त्या कंपन्या ज्या आहेत ना, शिक्षण संस्था म्हणजे कंपन्या आहेत. त्या कंपन्यामध्ये तुमचे कच्चे प्रॉडक्ट टाकायला लागले आणि तुम्हीच पैसे द्यायला लागले की आता ह्याला पक्क बनवा. परंतु ते पक्क ज्यावेळेस तुमच्या हातात येईल, आलं का लक्षात? त्यावर तुमची जमीन गेलेली असतील. त्या शिक्षणाच्या नावाखाली तुमचा आयुष्यातल्या सगळी कमाई संपलेली असेल आणि नोकऱ्या नसणार आहेत. म्हणजे तुमचा उन्हाळा आज बी झालेलाच आहे आणि भविष्यात बी होणारच आहे. काय म्हणून मतलबी लोकांच्या चाली, त्यांची लुटण्याची साधनं, त्यांचे डावपेच आणि तुमच्या अवतीभोवती टाकलेले फास हे तुम्हाला कळाले पाहिजे. शिकारी जसा एखादा प्राणी, एखादा पक्षी जाळ्यात वाढण्यासाठी वाघूर लावून ठेवतो का नाही, तशी ह्या समाजाच्या भोवती, या माणसांच्या भोवती, आपल्यासारख्या साध्या भोळ्या लोकांच्या भोवती ह्या चाहटळ आणि अत्यंत हुशार शिकाऱ्यांनी अनेक वाघुरे लावून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला दिवस आणि रात्र डोळ्यात तेल घालून विचार करून नीट चालावं लागणारे, बघावं लागणारे, तेव्हा कुठं तुम्हाला चांगले दरवाजे दिसणार आहेत. नाहीतर आज काय होतं माहिती का, ही राजकारणी लोक आहेत ना, तुम्ही आम्ही चांगला विचार मांडायला लागले, 4-2 माणसं त्यातून सज्ञान व्हायला लागले, कोण आहे बाबा तो सांगणारा, कोण आहे बाबा लोकांना हुशार करणारा, त्याच्या भोवती त्याचे शेजारी, त्याच्यावरती ते आजूबाजूचे 4-2 लोक पैसे देऊन अंगावर घातले जातील. आलं का लक्षात? म्हणजे इतके सतर्क आहेत ते की आपल्याला वरती असा असा अडथळा निर्माण करायला लागलेत, लोक एकत्र यायला लागलेत आणि लोक एकत्र यायला आले की आपलं सगळं संपलं, बरोबर का? म्हणून ते होऊ देणार नाहीत ते तसं. परंतु लोकांना कळायला पाहिजे, लोकांनी झुंडीच्या झुंडीनं, लाखोच्या संख्येनं या अशा आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, आंदोलन केली पाहिजेत. तरच तुम्ही एकत्र जर झाले, संघटित जर झाले, तरच काहीतरी आहे. नाहीतर मग काय माहिती का, जनावरांमध्ये आणि बैलामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे माणूस जरी म्हणून तुम्ही जन्माला आले तर त्याचा उपयोग नाही, जीवन व्यर्थ आहे, असं मला म्हणायचं. धन्यवाद. धन्यवाद.